नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलाय. जबरदस्त असा व्हिडिओ छत्रपती संभाजी महाराजांचा जो नवीन पुतळा बांधला जातो आहे त्याच्या संदर्भात आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपण कुठून त्याला सुरू केलं आहे व्हिडिओला आणि कुठं जाणार आहोत, कशा पद्धतीने पुतळा बांधकाम चाललं आहे, अजून बांधकाम वर्क इन प्रोग्रेस आहे मित्रांनो. असला जबरदस्त पुतळा मला नाही वाटत कुठला बांधला आहे, कारण आता जी खाली बैठक व्यवस्था वगैरे बनवण्याचं जे काम चालू आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, अजून अंडरग्राऊंडमध्ये आतल्या साईडला जे कामं चाललेत तेही तुम्हाला दाखवणार आहे. कशा पद्धतीने पुतळा सर्वात उंच पुतळा आहे हेही आपण दाखवूयात. किती मोठी जागा आहे तिथं तेही दाखवूयात. आपण अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू थांबा, स्किप अजिबात करू नका. व्हिडिओ कंटिन्यू बघणार तर तुम्हाला लक्षात येईल की पुतळा किती छान आहे आणि कुठले रस्ते इतके छान बनवले आहेत की तुम्हाला काय सांगावं. पिंपरी चिंचवड म्हणलं ना तर रस्त्यांच्या बाबतीत जबरदस्त आहे. तुम्ही पुणे सिटीपेक्षा PCMCमध्ये रस्ते जबरदस्त आहेत, तुम्ही स्वतःही बघू शकता. रस्त्यांना एक खड्डा नाही, अतिशय प्रशस्त मोठे असे रस्ते PCMCमध्ये आहेत. पिंपरी चिंचवडकरांना या बाबतीत जबरदस्त मोठं सुख आहे. ट्रॅफिकचा हिशोब बघितला तर ट्रॅफिक त्या मानाने खूप कमी आहे, कारण जागोजागी अंडरपास बनवलेले आहेत, फ्लायओव्हर्स आहेत. आता आपण ह्या रोडनं जे जातो आहे हा आहे टाटा मोटर्सचा रोड, जो आम्ही निघालो आहे ऑटो क्लस्टरवरून, सायन्स पार्कवरून, तिकडून त्या साईडनं आलो आहे आणि आता चाललो आहे आपण पुढं कुदळवाडीच्या साईडला. कुदळवाडीच्या साईडला टाटा मोटरचा के ब्लॉकच्या पलीकडच्या साईडनं आपण जाणार आहोत आणि तोच रोड पूर्ण पुढं जात असतो. आता हे तुम्ही बघू शकता. आपण आता टाटा मोटरच्या मटेरियल गेटच्या शेजारी आहोत. जे लोक इथं येऊन जात असतील त्यांना हा रोड पूर्णपणे माहिती आहे. पूर्णानगर वगैरे, शाहूनगर हा एरिया शेजारी आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. तर मित्रांनो, एवढे प्रशस्त रस्ते आहेत. आता आपण निघालो आहे थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला व्हिजिट करण्यासाठी. हे बघा, इथं एक कारचा तुम्हाला दिसणार आहे, कार उडते अशा पद्धतीनं, कारला पंख आहेत. आणि हा जो स्टॅच्यू उभा केला गेला आहे, हे जे शिल्प बनवलं गेलं आहे, हे आहे कुदळवाडीच्या समोर जाणारा जो सर्कल आहे. एक रोड जातो तुमचा जय गणेश साम्राज्याला आणि दुसरा रोड जातो कुदळवाडीला. लेफ्ट साईडला एक रोड जातो कृष्णानगर साईडला आणि आपण आलो ती एक साईड म्हणजे पिंपरी साईड, चिंचवड साईड. तर अशा पद्धतीने ते सर्कल आहे. तिथून आपण राईट मारला आणि सरळ निघालो आहे पुढं आपल्या डेस्टिनेशनला. तर आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं पुढं जाताना एक लेफ्ट घ्यावा लागतो, जो जाधववाडीचा रोड आहे. तिथून पुन्हा एक राईट घ्यायचा असतो, जो MNGLचा पेट्रोल पंप आहे त्या रोडला पुन्हा आपण लागतो. आणि त्या रोडला गेल्यानंतर तो रोड मात्र सरळ जायचा असतो आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे, जे भव्य प्रांगण आहे, जे PCMCचं अतिशय मोठं असं पटांगण आहे, त्याच्यात आपण जाऊन पोचतो. तुम्हाला ते मी दाखवणारच आहे. आता हे बघा, हे मी सर्व तुम्हाला जे बोललो आहे हे सर्व रस्ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे रोड आहेत, तुम्ही बघू शकता. कुठंही ट्रॅफिक नाही. ॲक्च्युली पुण्यात ट्रॅफिक फक्त संध्याकाळी तुम्हाला मिळणार आहे. दुपारी एवढे मोठे रोड असल्यामुळं सगळं मोकळं मिळतं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, ही छोटीशी रिक्वेस्ट आहे, तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला एक लाईक, शेअर आमची प्रेरणा वाढवतो आणि इतर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नुसता बघू नका, प्लीज त्याला लाईक, शेअर, कमेंट करत जा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा जबरदस्त झालंच पाहिजे, कारण पुढचे इतके व्हिडिओ येणार आहेत की टोटल आपण निसर्गाचे जे पर्यटन स्थळांचं सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण सगळे व्हिडिओ एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यात मुळशीचे व्हिडिओ आहेत, परत तुम्हाला लोहगड किल्ला, विजापूरचा गोल घुमट, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर गेले तर तिथं तुम्हाला जवळजवळ 100च्या पेक्षा जास्त व्हिडिओ दिसणार आहेत,
ज्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. एक एक दिवसाला एक एक ट्रिप आपण अटेंड केलेली आहे. तुम्हाला दाखवतो. हा बघा, तुम्हाला मी मगाशी बोललेलो आहे जेलचा पंप होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत, पण व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायला लागणार आहे. आता हा एरिया आहे तुमचा जाधववाडी साईडच्या खालची साईट आहे तिथं, जे लक्ष्मी चौकाकडे जातो आपण. त्या साईडला आपलं काम असल्यामुळे आपण तिकडे गेलेलो. परत माघारी येऊन आपण पुन्हा आपल्या महाराजांचा जो पुतळा आहे त्या रोडला आपण लागणार आहोत. जो रोड नाशिक हायवेला पण टच होतो पुढं. हा बघा, हा रोड आहे तो. आता इथून पुढं आपण जाणार आहोत. राईट साईडला आपल्याला महाराजांचा पुतळा दिसेल, आपण बघू शकता. आणि रस्ते म्हणले ना तर अतिशय प्रशस्त रस्ते आहेत राव. आणि आजूबाजूला खूप मोठं बांधकाम झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता नवीन बिल्डिंग्स वगैरे. पुणे सिटीपेक्षा PCMCमध्ये जबरदस्त बांधकाम आहे. आपण म्हणू शकतो की वर्दळसुद्धा जास्तच आहे, कारण MIDC इथं फुल असल्यामुळं. आणि पब्लिक जर म्हणली तर पुणे सिटीपेक्षा जास्त पब्लिक इकडं राहते, कारण MIDC एरिया असल्यामुळं कामगारांपासून सर्व ऑफिसर लोकांपर्यंत सगळ्या टाईपची लोकं इथं राहणारी आहेत. म्हणून तशा पद्धतीचं तुम्हाला सोसायटीज म्हणा सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. आणि अशी मोकळी जागा पुणे सिटीमध्ये नसल्यामुळं PCMCला एक्सपांड होण्यासाठी भरपूर जागा आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने पुणे सिटीपेक्षा PCMC पिंपरी चिंचवड शहर हे जबरदस्त मोठं आहे. बऱ्याच लोकांना हे बघा महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय, पण आपण तिथं पूर्ण जवळ जाणार आहोत. तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये बऱ्याच लोकांची गल्लत होते, पण दोन्ही सिटी वेगळ्या आहेत मित्रांनो. दोघांना महानगरपालिका वेगळ्या आहेत. आपण राहतो ते पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आहे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर हे सगळा कारभार येतो आहे. जो एवढे स्वच्छ रस्ते खूप छान मेंटेन ठेवतात ते शहर आपलं. आणि वेळोवेळी घंटागाडी म्हणा, तर स्वच्छतेच्या बाबतीतही आपलं शहर एक नंबर आहे. तर आपण त्याच्यामध्ये स्वच्छतेचा आठवडा जो आहे तोही आपण अटेंड केला होता तिथं. स्वच्छता पंधरवडा म्हणतो त्याला. तर अशा पद्धतीने बघा आपण आता आलेलो आहेत आपल्या डेस्टिनेशनला. समोरच महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतो आहे. बघा आता आपण बाईक इथं लावणार आहोत आणि आता पुढची सफारी आपली राहणार आहे पायी. आता आपण या इथं गेट आहे, पण आज ते बंद असल्यामुळं इथं एक बायपास केलेला आहे, जे लोक तिथून जातात आतमध्ये. तर तिथून आपणही जाणार आहोत. आपली बाईक आपण आता पार्क करणार आहोत. ठीक आहे, इथं आपण बाईक पार्क करू आणि पायी आपण जाणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हे प्रशस्त रस्ते आतमध्ये सुद्धा आहेत, कारण इथं एक एक्झिबिशन पण असतं. PCMCचं एक मोठं ग्राउंड आहे बघा. एवढा मोठा रोड, हा आतला रोड आहे. त्याच्यावर ते बोर्ड आहे, तिथं तुम्ही बघू शकता, लिहिलेलं आहे सगळं, वाचू शकता तिथं. आणि हा बघा, हा आता एंट्रान्स आहे. इथून हा आतमध्ये एंट्री केली आपण, आणि एंट्रान्समधून हे बघा राईट साईडला गेलो म्हणजे हे आतमध्ये मोठं ग्राउंड आहे, जिथं लोक क्रिकेट खेळत आहे. तुम्ही बघू शकता हे महाराजांचा पुतळा आहे समोर. आणि हे बघा हे लेफ्ट साईडला लोक क्रिकेट खेळून हे बघा कसं दिवसभर एन्जॉय करतात. इथं मोकळं मैदान असल्यामुळं खेळायला पण त्यांना जमतंय मस्त. आता हे बघा बघू शकता. आता हे अंडर प्रोसेस आहे सगळं. मागच्या वेळेस जेव्हा मी आलेलो होतो त्यावेळेस सगळे बांबू वगैरे लावून पुतळा उभारण्याचं काम चालू होतं. आज पुतळा पूर्णपणे उभारून झालेला आहे, आणि आतली कामं जे आहेत ते चालू आहेत सगळी. आणि ती बघा साईडला जी भिंत बांधायचं काम चाललं आहे. आता या भिंतीमधून होणार काय की अलीकडची साईड जी ग्राउंडची रिकामी ग्राउंड आहे ते वेगळं राहणार आहे, आणि आतमध्ये जे महाराजांचं पुतळ्याच्या समोर ज्याला आपण एक बसायला व्यवस्था वगैरे होणार आहे, तर ते अगदी सुंदर अशा प्रकारे बनवलं जाणार आहे. आता ते भविष्यात सगळं कसं होईल त्याचाही आपण एकदा व्हिडिओ टाकणारच आहोत पूर्ण झाल्यानंतरचा. आता हे तुम्ही बघू शकता ही भिंत जी बांधायचं काम चाललं आहे, एक दगडी भिंत आहे, आणि अतिशय छान पद्धतीची भिंत बांधली जात आहे. हे बघा लोक क्रिकेट खेळत आहे, त्याचाही आपण दाखवतोय. अशा पद्धतीने लोकांना मोकळी जागा आहे म्हणून क्रिकेट खेळतात. ठीक आहे, तर हे तुम्ही बघू शकता. आता आपण पुढं जाणार. हे बघा अगदी पुतळ्यापाशी पण जाणार आहेत आपण, तिथून बी जवळून बी बघू. हे बघा आतमध्ये काम चाललं आहे बघा, दगड तोडून भिंत पाडायचं. हे आपण जातोय पुढं अशा पद्धतीनं. अगदी पुतळ्याच्या जवळ पण जाणार आहोत. नक्की बांधकाम कसं आहे हे सगळं छानपैकी दिसतंय आपल्याला, तुम्ही पाहू शकता. हे बघा बाहेरची साईट आहे ही सगळी. वातावरण कसं आहे, आज पावसाचं वातावरण होतं, पाऊस पडला पण 2-4 वेळेस. अतिशय छान असं वातावरण आहे, आणि अशा वातावरणात फिरायला निघणं म्हणजे खूप मस्त वाटतं. तुम्ही बघू शकता हे बघा
आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तिथं आत जायचं आहे, पण आतमध्ये जाऊ देणार नाहीत, कारण कामं चालू असल्यामुळं सेफ्टीच्या दृष्टीने आतमध्ये जाऊ नाही शकत माणूस. पण जवळ जायचं होतं म्हणून आम्ही जातो आहे जवळ. तिथं तुम्ही बघू शकता एक JCBनं डंपर वगैरे भरायचं काम चाललं आहे. जे काही मटेरियल असेल, एक्स्ट्रा मटेरियल ते काढायचं काम चालू आहे. अशा पद्धतीने हे बघा, पुतळ्यापाशी आपण जातो आहे. पूर्ण पुतळा अतिशय सुंदर झालेला आहे मित्रांनो. ज्या दिवशी या पुतळ्याचे संपूर्ण काम A to Z संपेल, तेव्हा पुतळा हा जबरदस्त बघण्यासारखा राहणार आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांना पाहण्यासाठी पूर्ण भारतातील लोक इथं व्हिजिट करतील. आणि हे एक जबरदस्त सरदार वल्लभभाई पटेलसारखं एक जबरदस्त टुरिस्ट स्पॉट होणार आहे. त्याच्यासाठी त्या हिशोबानेच पावलं उचलली गेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि 4 साईडनं तुम्ही चहूदिशांनी ज्याला आपण म्हणणार आहोत, चारही अँगलनं तुम्ही फोटो वगैरे बघू शकता. बघा, मी आता हा दुसरा अँगल वापरला आहे. अशा पद्धतीनं चारही साईडनं तुम्ही फोटोग्राफी करू शकता, व्हिडिओ बघू शकता, त्यातला व्हिडिओ काढू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.